हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत उन्हाळ्यासाठी खास पचायला हलके लाह्यांचे पोळे। चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती। पोळे करण्यासाठी इथं आपण घ्यायच्या आहेत 2 वाट्या भरून साळीच्या लाह्या। या लाह्या मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते, हे पहा। या अशा काटेरी लांबट असतात। क्वचित एखाद्या लाहीवर हे असं टर्फल असतं, ते काढून टाका। साळीच्या लाह्या पचायला अतिशय हलक्या असतात। पचन संस्थेच्या कोणत्याही विकारावर, कंबरदुखी, अंगदुखी आणि पोटदुखी यावर रामबाण इलाज आहेत। आयुर्वेदात यांना अमृत म्हणतात। 2 वाट्या भरून ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहेत। ज्वारीच्या लाह्या खाल्ल्यामुळे कफ आणि पित्ताचा त्रास कमी होतो, पचनशक्ती सुधारते, तसेच यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि मिनरल्स असल्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी ज्वारीच्या लाह्या अतिशय गुणकारक आहेत। दोन्हीही प्रकारच्या लाह्या एकत्र करून भरपूर पाण्यात हलक्या हाताने धुवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यात काही खळ असेल किंवा घाण असेल तर ती तळाशी जाऊन बसते। धुतल्यानंतर अर्धा तास लाह्या पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या छान मऊ होतील आणि आपल्याला सहजपणे वाटता येतील। सेम त्याच वाटीने 1 वाटी भरून पिवळी मुगाची डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालायची आहे। इथं तुम्ही सालासह हिरवी मुगाची डाळ घेतली तरीही चालेल। अर्धा तास होऊन गेलेला आहे, आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता मुगाची डाळ छान फुलून आलेली आहे। हे लाह्यांवरचं झाकण काढलेलं आहे आणि लाह्या सुद्धा भिजलेल्या आहेत आणि मस्त मऊ पडलेल्या आहेत। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून आपण बारीक वाटून घेणार आहोत। सुरुवातीला लाह्या पाण्यातून निथळून मिक्सरच्या भांड्यात काढूया। सगळ्या भिजलेल्या लाह्या मिक्सरच्या भांड्यात घेतल्यानंतर थोडीशी मूगडाळ सुद्धा यात घालणार आहे। मूगडाळ जास्ती असल्यामुळे सगळी एकाच वेळी न घालता 2 बॅच मध्ये वाटायची आहे। यातच 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 छोटासा आल्याचा तुकडा घातलेला आहे। 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। मुलं कढीपत्ता खायला फार कटकट करतात, म्हणूनच अशा पद्धतीने तो पोटात जाऊ द्यावा। लागेल तसं थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते, हे पहा। हे असं फ्लोईंग आहे आणि या बॅटरचं अतिशय स्मूथ गंधासारखं गुळगुळीत टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता। वाटलेलं बॅटर मोठ्या बाउल मध्ये काढून घेऊया। ही दुसरी बॅच सुद्धा वाटून झालेली आहे। दुसऱ्या बॅच मध्ये फक्त मूगडाळ असल्यामुळे त्याचा रंग असा वेगळा दिसतोय। आता हे सगळं एकजीव करून बॅटर झाकून 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर झाकण उघडून आपण पुन्हा एकदा सगळं बॅटर एकजीव करून घेऊया। आता यात घालायचं आहे चवीनुसार मीठ, 1 मोठा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही फळभाज्या किंवा पालेभाज्या सुद्धा घालू शकता। ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। पोळे घालण्यासाठी बॅटरची ही अशी पळीवाड कन्सिस्टन्सी असायला हवी। बिडाचा तवा गरम करून त्याला आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे कांद्याने तेल लावून घेतलेलं आहे। गॅसची आच मंद करून तव्याच्या मध्यभागी 2 डाव बॅटर घालून डावीच्या मागच्या बाजूने ते गोलाकार पसरून घ्यायचं आहे। वरून थोडे चिली फ्लेक्स आणि थोडे काळे तीळ स्प्रिंकल करणार आहे। हे ऑप्शनल आहेत, पण दिसायला फार छान दिसतात म्हणून लावलेले आहेत। काळे तीळ खूप पौष्टिक असतात, पण इतर अन्य मार्गे ते खाल्ले जात नाहीत, म्हणून मी पराठ्यातून चिले, पोळे असं काही केलं की वरून स्प्रिंकल करते। सध्या उन्हाळा जरी असला तरी थोडेसे तीळ खायला काहीच हरकत नाही। झाकण ठेवून गॅसची आच मध्यम करायची आहे आणि पोळ्याला 1 मिनिटाची वाफ द्यायची आहे। 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वर्ण पिठाला चांगली वाफ बसलेली आहे आणि पीठ सुकलेलं आहे। आता आपण पोळ्याच्या कडा सोडवून तो फ्लिप करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्धा मिनिट छान भाजून घेऊया। मऊ लुसलुशीत हलका फुलका पोळा तयार आहे आणि तुम्ही अगदी जवळून बघू शकता आपण सोडा न घालता सुद्धा याला किती छान जाळी पडलेली आहे। तयार पोळा चाळणीत काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे पोळे करून घेऊया। गरमागरम पोळे दही, चटणी, सॉस, मेयोनीज किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही डिप सोबत सर्व्ह करा। हे पोळे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा अगदी पोळी भाजीचा कंटाळा आला तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता। दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण 8 ते 10 पोळे होतील आणि वाटलेलं प्लेन बॅटर कुठल्याही भाज्या न घालता फ्रीज मध्ये ठेवलं तर 5 ते 6 दिवस उत्तम टिकेल। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।